नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस. जर तुम्ही ब्लॉग बनवत असाल, तुम्हाला जर ब्लॉग बनवायचा असेल आणि ब्लॉग बनवत असताना तुम्हाला जर AIची मदत घ्यायची असेल, ChatGPTची मदत घ्यायची असेल, तर तुम्ही ब्लॉग बनवण्यापासून, ब्लॉगचं मार्केटिंग करण्यापासून, कॉन्टेंट क्रिएशन करण्यापासून सगळं जे काम आहे तुम्ही AIच्या माध्यमातून करू शकता आणि त्याची मदत घेऊ शकता. आणि ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही डेली घरात बसून अर्निंग करू शकता. सो आपल्याला बेसिकली ब्लॉग बनवण्यासाठी आणि त्याचे मार्केटिंग करण्यासाठी AI कशी मदत करणार आहे, ChatGPT आपल्याला कशी मदत करणार आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला ChatGPT ओपन करायचं आहे आणि त्याला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे किंवा तो तुम्हाला माहिती त्याला सांगायची काय तुम्हाला एक्झॅक्टली पाहिजे. तर मी त्याला एक माहिती इथं दिलेली आहे. आय वॉन्ट टू मेक अ ब्लॉग topic on library information science. I want to spread knowledge between all students and professional. So give me title of the blog or description topics or make flyer फॉर डिजिटल मार्केटिंग. मी त्याला हे पूर्णपणे त्याला मला जसं जमलं मी तसं त्याला माहिती तिथं दिलेली आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मराठीमध्ये द्या, हिंदीमध्ये द्या, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सोपं वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही त्याला सांगा, तो तुम्हाला त्या त्या भाषेमध्ये बनवून देऊ शकेल. तर ही माहिती दिल्यानंतर मी त्याला इथे कमांड दिली आहे. कमांड दिल्यानंतर आता तो दॅट्स ग्रेट त्यांनी सांगितलं इनिशिएटिव्ह. तर त्यांनी मला काही टायटल्स दिलेलं आहे, LIS कनेक्ट, इन्फोस्फेअर, द LIS हब, नॉलेज कीपर्स, डिजिटल लायब्ररियन. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी मला काही टॉपिक्स दिले, कोणकोणत्या टॉपिक्सवर तुम्ही बोलू शकता. रोल ऑफ AI इन टेक्नॉलॉजी लायब्ररी, ओपन ॲक्सेस, डिजिटल प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी, सॉफ्ट स्किल, लायब्ररी ऑटोमेशन, केस स्टडीज. तसे खूप चांगले चांगले टॉपिक्स आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर त्यांनी डिजिटल फ्लायर कॉन्टेंट, डिजिटल फ्लायरसाठी पण त्यांनी कॉन्टेंट आपल्याला तयार करून दिलं आहे. हे ब्लॉग फॉर लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स एन्थुजियासिस्ट, स्टे अपडेट, इमर्जिंग नेलास्टाईन्स, लर्न फ्रॉम एक्सपर्ट्स. ठीक आहे. विजिट ब्लॉग, तर पूर्णपणे ब्लॉगची माहिती, URL वगैरे कमिंग सून ते सगळं देऊ शकतो. त्यानंतर तो तुम्हाला इथं विचारतो, वूड यू लाईक मी टू क्रिएट रेडी टू यूज फ्लायर इमेज फॉर this if you please confirm the blog title you like to prefer color scheme. ओके. सो मला त्याचं एक फ्लायर पाहिजे. ओके. तर मी इथं त्याला सांगणार आहे गिव मी इमेज फ्लायर. ठीक आहे. इमेज फ्लायर आपल्याला तो बनवून देणार आहे. तर इमेज फ्लायर बनवून द्या म्हटल्यानंतर तो बघा इथे फ्लायर बनवण्यासाठी त्याची तयारी सुरू झालेली आहे. आता ह्या गोष्टीला आय थिंक काही सेकंड्स लागू शकतात, काही मिनिट्स लागू शकतात, कारण की ही सगळी प्रोसेस जी आहे ही प्रोसेस ऑनगोईंग प्रोसेस आहे. आणि याच्यामध्ये हे वर्ल्ड वाईड चालणारं ॲप्लिकेशन असल्यामुळे याला बरेचसे लोक यावर काम करत असतात. त्यामुळे ह्या लिटल बिट इथं त्यांनी आपल्याला सांगितलं लॉट्स ऑफ पीपल आर क्रिएटिंग इमेजेस राईट नाव, सो दिस माईट टेक अ बीट. ओके. तर ते आपल्याला त्याप्रमाणे तो आपल्याला ती माहिती देणार आहे. ओके. जसं इमेज तयार होईल मी तुमच्यासमोर ती इमेज दाखवणार आहे. की आता आपल्याबरोबर समोर इमेज तयार झालेली आहे. या इमेजला आपण अजून पण रेक्टिफिकेशन तो आपल्याला करून देऊ शकतो. त्यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID पाहिजे तसं तुम्ही त्याला ॲडिशन, रिमूव्ह करायचं असं एखादी थिंग तर तिथे तुम्ही करू शकता. पण अत्यंत फक्त मी एवढीशी माहिती त्याला दिली होती, आय वॉन्ट टू मेक अ ब्लॉग आणि त्या संदर्भातलं मला एक फ्लायर बनवून दे. तर त्यांनी आपल्याला पूर्ण ब्लॉगची तयारी करून दिलेली आहे. ब्लॉगचं नाव दिलं आहे, त्यामध्ये काय काय टॉपिक असायला पाहिजे ते दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं फ्लायर त्यांनी आपल्याला म्हणजे एक टेक्स्टमध्ये पण तयार करून दिलं, प्लस त्यांनी आपल्याला इमेज पण तयार करून दिलेली आहे. आणि इमेज तयार करून दिल्यानंतर आपण ही सोशल मीडिया मार्केटिंग करून आपल्या ब्लॉगबद्दलचं मार्केटिंग करू शकतो. त्याचबरोबरीने तुम्हाला एखाद्या विषयावर जर तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल, कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल, तर ते सुद्धा तुम्हाला इथे तो करून देणार आहे. समजा एखाद्या पुस्तकाला तुम्हाला समराईज करायचं आहे, तो कॉन्टेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर तुम्हाला इथे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तो एका पुस्तकाची माहिती तुम्हाला इमिजिएटली समराईज किंवा त्याचं समरी लिहून तुम्हाला देऊ शकतो. समजा आता एखादं बुक आहे 5 AM क्लब बाय रॉबिन शर्मा बुक समरी. ओके. आता ही समरी तुम्हाला विदिन अ सेकंड्समध्ये तुम्हाला लिहून दिली आहे त्यांनी. मग रॉबिन शर्मा पब्लिश कधी झालं आहे, कोर आयडिया. ठीक आहे. की कॉन्सेप्ट. ओके. त्याची समरी द 4 इंटिरियर एम्पायर्स. ओके.
तर हे त्याचे काय की टेकअवे काय आपण त्या पुस्तकातून घेऊ शकतो. तर याची तर ते आपल्याला PDF डाउनलोडेबल PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर ती पण माहिती तो आपल्याला तयार करू देईन. प्लस याचं पण तुम्हाला जर इमेजमध्ये जर पाहिजे असेल तयार करून तर तो तुम्हाला हे पण इमेज फॉर्मॅटमध्ये तयार करून देऊ शकतो. आणि याला तुम्हाला समजा व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फ्लिकर वगैरे असे काही टूल्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता, कॅनव्हामधून व्हिडिओ तयार करू शकता. तर असे वेगवेगळे आयडियाज तुम्ही आणून एक खूप चांगला ब्लॉग तयार करू शकता आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही आपल्या कम्युनिटीशी जोडले जाऊ शकता आणि कम्युनिटीबद्दल बाबतच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कम्युनिटीला देऊ शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.